कायम विनाअनुदानित शाळांना 20% अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले। तसंच इतर त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितले। तर पालकांनी त्यांच्या तक्रारी ग्राहक मंचाकडे मांडाव्यात असा सल्ला तावडेंनी दिलाय। 20% अनुदानाचा निर्णय कॅबिनेटने घेतला। ज्या शाळा पात्र घोषित झालेल्या नाहीत, ज्यांच्या त्रुटी आहेत, त्या त्रुटी असताना जर घोषित केल्या तर बाकीच्या घोषित केलेल्या शाळांचं सुद्धा अनुदान रद्द होईल। कारण सगळ्या प्रकारे योग्य पूर्तता झाली आहे की नाही हे न्यायालयाने पाहायला सांगितलं आहे आणि ती पूर्तता केल्यानंतरच या विषयामध्ये त्यांची यादी घोषित होईल। फार महिने लागणार नाहीत, लगेच आम्ही ते करतो। काम अर्ध झालेलं सुद्धा आहे, पण विद्यार्थ्यांचं नुकसान करता कामा नये। शाळा सुरू झाल्या आहेत, शाळेत शिक्षकांनी शिकवायला जावं। जर शाळा चालू झाली नसेल तर ती शाळा बंद मानली जाईल आणि मग पुन्हा त्या त्रुटीमध्ये ती आली तर सरकार जबाबदार राहणार नाही। ज्यावेळी पालकांच्या तक्रारी येतात त्या शाळांशी आम्ही या विषयात बोलतो, काही ठिकाणी ते ऐकतात, पण या शाळांच्या विषयामध्ये ग्राहक मंचामार्फत जर तक्रार केली तर मला असं वाटतं याच्यावर कडक कारवाई होऊ शकते। माझ्याकडे आलेली त्या तक्रारी मी या ग्राहक मंचाकडे पाठवतो।